नमस्कार पालक बंधू भगिनींनो. बऱ्याच दिवसानंतर पालकांसाठी काही अत्यंत उपयुक्त असे व्हिडिओ बनवावेत असं माझ्या मनात होतं आणि म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलवर पालक शाळा म्हणून एक सिरीज सुरू करत आहोत. या सिरीजचा अवश्य आपल्याला सर्वांना फायदा होईल. यामध्ये दिलेल्या मुलांसाठीच्या ज्या टिप्स आहेत या आपण पालक म्हणून जर तंतोतंत पाळल्या तर मला असं वाटतं की आपला पाल्य निश्चितच या 21व्या शतकामध्ये आधुनिक युगामध्ये सर्व सामर्थ्यशील होईल. आणि म्हणून या सिरीजचं नावच आपण पालक शाळा म्हणून दिलेलं आहे. पहिला भाग आपण या ठिकाणी घेऊया. पहिल्या भागाचं नाव आहे यशस्वी विद्यार्थ्यामागे असतो एक जागरूक पालक. खरोखर आपण सर्व जागरूक पालक आहातच, पण तरीही बऱ्याचशा काही बाबी अशा आहेत की ज्या आपल्याला समजतात पण प्रत्यक्ष त्याची कार्यवाही आपल्याला करता येत नाही. तर माझं तुम्हाला सर्वांना असं सांगणं आहे की आपण सर्वांनी विद्यार्थ्यांच्यासाठी आपल्या पाल्यासाठी आपण निश्चितच वेळ द्यावा. आणि याच विषयावर आज आपण पहिला भाग बघूया. गेली 25 वर्ष मुख्याध्यापक म्हणून मी कार्य करत असताना हजारो विद्यार्थी आणि शेकडो पालक आणि अनेक कुटुंब मी जवळून पाहिली आणि ती संधी मला मिळाली. त्या सगळ्या अनुभवातून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला लक्षात आली की मुलांचे भविष्य फक्त शाळाच घडवते असं नाही, तर पालक आणि शिक्षक हे सगळे मिळून पालक आणि शाळा असं मिळून त्याचं भवितव्य घडवत असतात. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की यशस्वी विद्यार्थ्यामागे असतो एक जागरूक पालक. खरं तर या मालिकेचा उद्देशच एक असा आहे की प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचा सर्वांगीण विकास करून आणि आपण एक सर्वोत्तम मार्गदर्शक व्हावं असा या मालिकेचा उद्देश आहे. माझ्या शाळेत 2 विद्यार्थी होते. दोघे एकाच वर्गात शिकत होते, एकाच शिक्षकांकडे शिकत होते. पण काही वर्षांनी चित्र एकदम बदललं. एक विद्यार्थी प्रत्येक परीक्षेत उत्तम गुण मिळवत होता, आत्मविश्वासाने बोलत होता आणि स्पर्धांमध्ये इतर उपक्रमांमध्ये सहभाग घेत होता. दुसरा मात्र हळूहळू अभ्यासापासून दूर जाऊ लागला. आता नेमका फरक कुठं होता, तर तो घरात होता. पहिल्या विद्यार्थ्याचे आई वडील दररोज त्याच्याशी 10-15 मिनिटं बोलायचे. काय बोलायचे, तर आज काय नवीन शिकलास, कोणती अडचण तुला आली, आज तुला सर्वात जास्त आनंद कशात मिळाला, इत्यादी प्रश्न विचारले जायचे. परंतु दुसऱ्या विद्यार्थ्याच्या घरी रोज एकच प्रश्न विचारला जायचा आणि जो आपण नेहमी विचारतो, किती मार्क मिळाले. मित्रांनो, हा फरक खूप छोटा असला, किरकोळ वाटत असला तरी या फरकातून व्यक्तिमत्व निश्चितच घडतं. पालको, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही तुमच्या मुलाचे मन कधी ऐकलंय का हो? त्याचे गुण नाहीत, त्याचं मन कधी ऐकलंय का? तुम्ही विचार कराल की मन ऐकणं म्हणजे काय? तर हा प्रश्न साधा वाटतो, पण अनेक घरांचे भविष्य या उत्तरावर अवलंबून असतं. एका शाळेत 2 विद्यार्थी होते. त्या शाळेत ते शिकत होते, दोघेही बुद्धिमान.
पहिल्या मुलाचे वडील उद्योगपती होते. मुलाकडे सर्व सुविधा होत्या. महागडा मोबाईल, लॅपटॉप, चांगले कोचिंग. पण वडिलांकडे त्याच्यासाठी वेळ नव्हता. दुसऱ्या मुलाचे वडील एक साधे घड्याळ दुरुस्त करणारे कारागीर होते. त्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. रोज रात्री दुकान बंद करून घरी आल्यावर ते मुलासोबत बसायचे, त्याच्यासोबत जेवण घ्यायचे. एक दिवस त्यांनी मुलाला एक जुनं घड्याळ दिलं आणि म्हणाले की बाळा, हे घड्याळ पाहिलेस का? यातील प्रत्येक छोटा भाग व्यवस्थित काम करतो आणि म्हणून घड्याळ अचूक वेळ आपल्याला दाखवते. तसंच आयुष्याचं पण आहे. रोज थोडा अभ्यास, थोडी शिस्त, प्रामाणिकपणा, थोडी मेहनत, या छोट्या गोष्टी मिळून आपल्याला मोठं यश मिळत असतं. तो दररोज वडिलांसोबत गप्पा मारायचा, अभ्यास करायचा आणि जीवनाचे धडे तो वडिलांकडून शिकू लागला. 10 वर्षानंतर निकाल लागला. श्रीमंत माणसाचा मुलगा चांगला होता, पण त्याच्यामध्ये आत्मविश्वास कमी होता. घड्याळ दुरुस्त करणाऱ्या कारागिराचा मुलगा मात्र अधिकारी झाला. मग पत्रकाराने एक प्रश्न विचारला की तुमच्या यशाचे रहस्य काय? तो हसला आणि म्हणाला, माझे वडील मला महागडी वस्तू घेऊन देऊ शकले नाहीत, पण त्यांनी मला जो वेळ दिला, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. आणि म्हणून पालको, मुलांना तुमचे पैसे आयुष्यभर आठवणार नाहीत, पण त्यांच्याबरोबर घालवलेले क्षण, त्यांच्या चुका समजून घेतलेले दिवस, अपयशात दिलेला आधार आणि यशात केलेलं कौतुक, हे मात्र ते कधीही विसरणार नाही. म्हणून यशस्वी विद्यार्थी घडवण्यासाठी आणि जबाबदार पालक असणे आवश्यक आहे. आणि आपण जबाबदार होण्यासाठीच नेमकी या पालकशाळेची गरज आहे असं मला वाटतं. मित्रांनो, आज घरी गेल्यावर आपण स्वतःला एक प्रश्न विचारा की मी माझ्या मुलाला वस्तू जास्त देतो की वेळ जास्त देतो? आजच्या काळातील ही एक फार मोठी समस्या आहे. मुलाला खेळणे नको असते, त्यांना फक्त तुमचा वेळ हवा असतो, तुमचे लक्ष हवे असते आणि तुमचा विश्वास हवा आहे. यासाठी काही उपाय थोडक्यात मी तुम्हाला सुचवतो. बाकीचे उपाय आपण निश्चितच योजाल, याबद्दल शंका नाही. दररोज मुलांसोबत निदान 15 ते 20 मिनिटं घालवा. मोबाईल बाजूला ठेवा, टीव्ही बंद करा आणि फक्त संवाद साधा. दुसरी गोष्ट, तुलना करू नका. शेजारचा मुलगा पहिला आला हे वाक्य मुलाला फार दुखावते. प्रत्येक मूल वेगळं असतं हे लक्षात ठेवा. त्याचे कौतुक करा. फक्त निकालाचेच कौतुक करू नका, तर त्याचे गुणांचे कौतुक करा. तू मेहनत घेतलीस, मला तुझा फार अभिमान आहे. ही अशा प्रकारची वाक्य मुलाला निश्चितच ताकद देतात. शिक्षकांशी नियमित चर्चा करत राहा, सातत्याने संपर्क साधत राहा. स्वतः आदर्श बना. मुलाला पुस्तक वाचायला सांगत असाल तर आपण स्वतः पुस्तक वाचा. मुलाला मोबाईल कमी वापरायला सांगत असाल तर स्वतः तो आधी बाजूला ठेवा. लक्षात ठेवा, मुलं कानांनी आणि डोळ्यांनी जास्त शिकतात. कानांपेक्षा डोळ्यांनी ते जास्त शिकतात. आणि म्हणून आजपासून एक छोटा संकल्प आपण सर्वजण करूया की दररोज मी माझ्या मुलासाठी किमान 15 ते 20 मिनिटं देईल आणि माझ्या ज्या अडचणी आहेत, मुलाच्या ज्या अडचणी आहेत, त्या सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करेल आणि मुलाला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करेल.
आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर आपण नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, पालक शाळेवर. धन्यवाद.